श्वेता, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 7 वाजतायत. बुलेटिनमध्ये स्वागत. पुण्यामध्ये उत्साहात गणेशोत्सव साजरा होतोय. यातच 35,000 महिलांनी उत्सव मंडपासमोर आज ऋषीपंचमीच्या दिवशी अथर्वशीर्षाचं पठण केलं. ऋषीपंचमीच्या पहाटे दरवर्षीप्रमाणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर झालेल्या मंत्रोच्चारानं वातावरण अगदी मंगलमय झालं. गणेश नामाचा जयघोष करत महिलांनी पहाटेच्या मंगल समयी प्रसन्नतेची अनुभूती दिली. पुण्यातला प्रसिद्ध असा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि तिथे आज ऋषीपंचमीच्या दिवशी सामूहिक अथर्वशीर्ष पठण समस्त महिलांकडनं. तर दुसरीकडे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची दिवसरात्र गर्दी सुरू आहे. कालपासून गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे संपूर्ण राज्यभर. लाडक्या बाप्पाचं काल आगमन झाल्यानंतर आज ऋषीपंचमी निमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातर्फे महिलांसाठी सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा जो कार्यक्रम आहे, जो गेल्या 134 वर्षापासून करण्यात येतो, आयोजित करण्यात येतो. आजही जवळपास 35,000 महिलांतर्फे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर जिथं बाप्पा विराजमान होतात तिथं सामूहिक अथर्वशीर्ष पठण जे आहे ते पार पडलेलं पाहायला मिळतंय. खरं तर ऋषीपंचमीचा हा दिवस असतो आणि या ऋषीपंचमी निमित्त दरवर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर म्हणजे बाप्पांच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी हा सगळा अथर्वशीर्ष पठणाचा सोहळा जो आहे तो आयोजित करण्यात येतो. आणि यंदाही या थाटामाटात मोठ्या थाटामाटात हा सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे. गणेश मंत्र असेल, अगदी पहाटे 3 वाजल्यापासून महिलांनी या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती केलेली पाहायला मिळत होती. आणि 35,000 महिलांतर्फे सामूहिक अथर्वशीर्ष पठण आत्ताच पार पडलेलं आहे. खरं तर दरवर्षी हे अथर्वशीर्ष पठण करण्यात येतं आणि यानंतर याच महिलांच्या हस्ते लाडक्या बाप्पांची जी आरती आहे ती करता येते. सुंदर रूप बाप्पांचं दिसत आहे. काल खरं तर बाप्पा विराजमान झाल्यानंतर ऋषीपंचमीचा मुहूर्त दगडूशेठ हलवाई गणपतीकडून साधण्यात येतो आणि त्या दिवशी सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो. आणि यंदाही त्याच उत्साहात महिला या अथर्वशीर्ष पठणाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पाहायला मिळतात. पहाटेपासून महिलांनी मोठी गर्दी या ठिकाणी केली होती आणि बरोबर 6 वाजता हे अथर्वशीर्ष पठण जे आहे ते पार पडलेलं पाहायला मिळतंय. एवढ्या मोठ्या संख्येने न्यूज 18 लोकमत पुणे.